नेत्रा, अगं जा की. पाय निघत नाही वाटतं. अगं 2 दिवसांनी परत इथेच यायचंय तुला. बरं, आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नेत्राच्या आईला आणि आबांना लगेचच निघायचंय कार्यक्रम झाल्यावर. काय? ते लगेचच निघणार आहेत? पण का? अगं त्यांना लग्नाची तयारी करायची असेल. बरोबर. तेजस, तू त्यांची जायची व्यवस्था केली असतं? हो केली. आई, चला सुरुवात करा. आई, पहिला मान आईचा ना. हो हो, पहिला मान आईचाच असतो, म्हणजे रुपालीचा. आधी तू उठू नकोस. थांब थांब. हा. तुला काही लागलं का? आई तू ठीक आहेस ना? हो रे, मलाच कळलं नाही मी कशी पडले. चक्कर आली का मग? काय झालं? तू गोळ्या वगैरे घेतीयस ना व्यवस्थित? हो, घेतल्यात मी. तुला त्रास होत होता ना 2 दिवस बीपीचा. बरं वाटतंय ना आता? हा हो, हळद लावून घेऊया. हो, ठीक आहे ठीक आहे, एवढं काय ठीक आहे. हा. लाव आता तू. आधी जरा इकडे बघ. तुझ्या गालाला हळद कशी लागली? हळद? ते, हा. पाहिजे. तर रुपाली पडली ना तेव्हा लागला असेल हात. लाव. हळद कशी लागली? माझा तर स्पर्शही झाला नाही आतीला.
आई काय ग तू काढलीस रांगोळी? हो तू शिकवलीस ना. चल बस आता. आबा या. मगाशी कोणाला बघितलंस तू? बाहेर कोण दिसलं तुला? सांग ना, कोणाला बघितलंस? कोण दिसलं तुला? नाही कोणी नाही. नेत्रा किती क्यूट दिसते तू. किती छान दिसते तू. नेत्रा तुझ्या नवऱ्याची आय मीन होणाऱ्या नवऱ्याची उष्टी हळद आणली. फाल्गुनी उठ अगं, हळद लावू दे, उशीर व्हायचा. उठ उठ उठ. दे. मंगलाताई पहिला मान तुमचा. घ्या हळद लावून घ्या. अहो मी कशी लावणार हळद? अहो मग काय झालं, नेत्रा लेक आहे तुमची आणि पहिला मान हा आईचाच असतो. आणि बाकी काहीच मनात आणू नका. जा. बाबा या या या. मंगलाताई अहो कशाला रडारड? चांगल्या घरात पडली तुमची मुलगी. हळद दाखव ना, हळद दाखव. दॅट्स इट. झालं?
नमस्कार करावा. नेत्रा आता मी डॅड 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 इकडे या. काय झालंय काय? डॅड पटकन या, मला तू तुम्हाला आधी- काहीतरी तू दाखवायचं आधी आहे. शांत हो, शांत हो. काय झालं? हे बघा, काय आहे? हे नेत्राचे फोटोज आहेत हळदीचे. तिला जिथे जिथे हळद लागली आहे ना, तो सगळा भाग रेड दिसतोय बघा. पण हे असं कसं झालं? म्हणजे हळद लावलेला भाग रेड कसा आय झाला? डोंट नो डॅड. डॅड हे काय घडतंय सगळं? ते प्री वेडिंग फोटोशूटच्या वेळेला पण हे असंच काहीतरी झालं होतं. तू आधी शांत हो, रडू नको, शांत हो. आणि आत्ताच्या आत्ता हे फोटो डिलीट कर. डिलीट कर. डॅड मला काय वाटतं, आपण आहे ना, आत्ता बोलत बसू नको, फोटो डिलीट कर. तेव्हा ही चर्चा करायची वेळ नाहीये. अरे विचार कसला करतोयस? फोटो डिलीट कर. हे बघ, मला मान्य आहे तुला टेन्शन आलंय, ही गोष्ट थोडीशी विचित्र आहे, पण होईल सगळं व्यवस्थित. आपण त्याकरता धडपड करतोय की नाही? हे बघ, मुळात हे लग्न असं वेगळ्या पद्धतीनं करण्यामागचं कारणच हे आहे. आत्ता आपला फोकस लग्नावरती असला पाहिजे. नेत्र आणि अद्वैतचं लग्न व्हायला हवंय की नाही? हो, मग तू फोकस लग्नावरती ठेव. तुला काही जी जी कामं सांगितले ना, ती लक्षात ठेव. आणि आधी फोटो डिलीट कर. फोटो डिलीट कर आधी माझ्यासमोर. आणि याबद्दल कोणाला काही सांगू नकोस. जा, शांत हो आणि कामाला लाग. आता सगळं त्रिनयना देवीच्याच हातात आहे. देवी आई, तूच सांभाळून घे सगळं. हा वावोशी गावचा मॅप आहे. म्हणजे नेत्राने दिलेली इन्फॉर्मेशन आणि इंटरनेटवर मला जे काही मिळालं त्यावरून मी बनवलं. हे त्रिनयना देवीचं मंदिर आहे, जे गावाबाहेर आहे. हा गावात येण्या जाण्याचा मुख्य रस्ता. ही आजूबाजूला जी दिसते ही सगळी शेती आहे आणि मंदिराच्या या बाजूला जंगल आहे. आणि नेत्राचं असं म्हणणं आहे की या जंगलातून एक पायवाट जाते, ज्या पायवाटेने आपण गेलो तर कोणालाही कळणार नाही आणि आपण मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकतो. परफेक्ट. पण तेजस आणि मी कालपासून विचार करतोय, सगळ्याच लोकांना मंदिरात येण्यापासून थांबवणं 100% पॉसिबल नाहीये. म्हणजे कोणी ना कोणीतरी येणारच. तोच तो प्रॉब्लेम आहे ना. एकही माणूस नकोय. नाही नाही बाबा, डोंट वरी. आम्ही एक दुसरा प्लॅन पण वर्कआउट केला. अद्वैत, तो दुसरा प्लॅन सांग. म्हणजे आपल्याला गावातल्याच लोकांचा वापर करून गावातल्या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जमवावं लागेल. कोणाचं? गावचा पाटील. हा, करेक्ट. म्हणजे त्याचा आपल्याला आपलं प्यादं बनवून वापर करायचा आहे.
नक्की डोक्यात काय आहे तुमच्या? मी सांगतो. आपण गावात अन्नधान्य वाटप करणार आहोत, बरोबर आहे? पण ते करताना आपण असं नाही सांगायचं की आपण करतोय, हे पाटील थ्रू होतंय असं सांगायचं. सो दॅट त्याला महत्व मिळेल ना, आणि त्याला तेच हवंय. अद्वैत, म्हणजे तोच एक असा माणूस आहे ज्याचा वापर करून आपण गावातल्या सगळ्या लोकांना एक निदान तासभर तरी एका ठिकाणी जमवून ठेवू शकतो. मी जेवढं पाहिलं तर आता मला पाटीलच सॉफ्ट टार्गेट वाटलं. हो, मी पण मंदिराजवळ उभा होतो ना, तेव्हा हा स्वतःहून माझ्याशी बोलायला आला. फार चौकशा आहेत त्याला. नाही, आयडिया प्लॅन मला ओके वाटतोय, पण तुम्ही म्हणताय तितका सोपा आणि सहज नाहीये, अवघड आहे. मला खूप कन्व्हिक्शनने करावं लागेल सगळं. हो बाबा, कळतंय आम्हाला, म्हणून आम्ही त्या पाटीलला फोन केला होता आणि त्याला घोळात घेतलंय. डोंट वरी. हा, म्हणजे काल जेव्हा ॲम्ब्युलन्स गेली होती गावातल्या सगळ्या आजारी लोकांना बाहेर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी, तिथे सुद्धा हा क्रेडिटसाठी पुढे पुढे करत होता. आम्ही काय केलंय, आम्ही त्याला फोन करून सांगितलंय की हे जे काही NGO थ्रू काम होणार आहे हे सगळं पाटील साहेब करतात असं आम्ही गावातल्या लोकांना सांगू. तेव्हा कुठे तो तयार झालाय सगळ्यासाठी. पण गावकऱ्यांना डाऊट नाही आला ना? नाही नाही, अजिबात. आपण सगळ्यांनीच त्या लग्नासाठी खूप मेहनत घेतली आहे. उद्याच लग्न आहे. उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा टास्क आहे. तारेवरचीच कसरत आहे. काही फसलं ना, अंगाशील आपल्या. बाबा, आपण एवढं सगळं टॅकल करून इथपर्यंत आलोय ना, डोंट वरी, आपण करू मॅनेज. म्हणजे सगळ्यांनी कामं नीट वाटून घेतली असतीलच. हो, ही सांगायची गरज नाही, तरी पण सांगतो एक गोष्ट. सगळं जर व्यवस्थित मॅनेज झालं ना तर काही गोष्टी बदलतील. गोष्टी बदलतील म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असं म्हणायचंय मला. ओके. अरे बापरे, केळीचे खांब ऑर्डर करायचे, ते राहून गेलं. तुला मी सांगितलं होतं, मला आठवण कर म्हणून. मी आलो पटकन. रुपाली, काय झालंय? नाही, काही नाही. मग अशी का दिसतेस घाबरल्यासारखी? अगं, आता सगळं तर तुला हवं तसं होणार आहे. ज्या गोष्टीची तू इतके महिने वाट बघत होतीस ती गोष्टही होणार आहे. नेत्राचा जीव जाणार आहे. मग आता कसलं टेन्शन? काही नाही, सांगितलं ना. तू जा जा, शेखर येईल तुझा. जा इथून. अगं, तुझं काम होतंय ना, मग माझं नको व्हायला? कसलं काम? ग्रंथ. अधोक्षजच्या घराची किल्ली. मी त्याच्यासाठी 2 दिवसाचं खाणं ठेवून आले. उद्याचा दिवस जाऊ दे, परवा जाऊ आपण दोघे. नाही जमणार. म्हणजे? अधोक्षजच्या घराची किल्ली दे. अगं, शेखर येईल आता, आणि जर तू किल्ली दिली नाहीस तर शेखर येईपर्यंत मी थांबेन, आणि मग शेखर समोरच किल्ली मागेल. चालेल ना? त्रास देऊ नकोस त्याला. आता तुला कळलं या घराशी तुझा काय संबंध आहे? उद्या लग्न झालं की अद्वैत साहेबांच्या नशिबातला अकाली मृत्यूयोग टळेल, आणि त्यानंतर मला किती दिवस अद्वैत साहेबांसोबत मिळणार आहेत हे माहिती असतं तर किती बरं झालं असतं. मी गेल्यानंतर आई आबांचं काय होईल? अद्वैत साहेबांना, आई आबांना हे स्वीकारणं खूप कठीण जाणार आहे.
मला माहिती आहे तू जागी असशील म्हणून मेसेज केला. हो जागी आहे. काय झालं? तुम्ही अजून जागे का आहात? मला माझ्या बेस्ट फ्रेंडशी एकदा बोलायचं आहे, शेवटचं. शेखर साहेबांनी अद्वैत साहेबांना सगळं सांगितलं की काय?